बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी। क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनल मॅचसाठी मुंबईतून विशेष ट्रेन सोडली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलहून स्पेशल ट्रेन सोडली जाईल। 0115 CSMT अहमदाबाद स्पेशल ट्रेन 18 नोव्हेंबरला रात्री 10:30 वाजता निघेल। ही ट्रेन 19 नोव्हेंबरला सकाळी 7 वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल। या ट्रेनला दादर, ठाणे, वसई, सुरत आणि वडोदरा या स्थानकांवर थांबा असेल। तर 0114 अहमदाबाद CSMT स्पेशल ट्रेन 20 नोव्हेंबरला दुपारी 1:15 वाजता अहमदाबादहून मुंबईकडे निघणार आहे। बघूया बातम्यांचा वेगवान डबा। मुलुख महाराष्ट्र सुपरफास्ट। मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। मात्र मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले। जालन्यात ओबीसींची सभा पार पडली। या सभेत भुजबळांनी मनोज जरांगेंचं नाव न घेता त्यांचा खरपूस समाचार घेतला। अनेक आयोगांनी मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही असं सांगितलं। त्यात आमचा दोष आहे का? त्यांना काहीच माहीत नसल्याचा टोला त्याने लगावला। मी जेलमध्ये जाऊन बेसन भाकर खाऊन आलो, पण मी दिवाळीतही बेसन भाकर खातो, पण स्वकष्टाचं खातो। तुझ्यासारखं सासरच्या घरी तुकडे मोडत नसल्याचा घणाघात त्यांनी केला। छगन भुजबळांनी केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलंय। मराठा समाजाने आता ठरवलंय, आम्ही त्यांच्या टीकेला उत्तर देणार नाही। त्यांना तेच काम उरलंय। लोकांचं खाल्ल्यानं ते आत मध्ये जाऊन आले। कोण कुणाचं खातंय सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये। तुम्ही टीका केली तर तुम्हाला उत्तर देण्यासाठी आम्ही कच्चे नाही। वयानं तुम्ही मोठे आहात, आम्हाला काढायला लावू नका। आम्ही देखील तुमचा बायोडाटा काढलाय, धमक्या देऊ नयेत असंही जरांगे पाटील म्हणाले। छत्रपती संभाजीराजे यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केलाय। छगन भुजबळ यांनी जालन्यातल्या सभेत केलेल्या वक्तव्यावर छत्रपती संभाजीराजेंनी टीकास्त्र डागलं। स्वतःचे राजकीय स्थान टिकवण्यासाठी भुजबळ हे दोन समाजात भांडण लावण्याचं पाप करतायत असा आरोप त्यांनी केला। छगन भुजबळांची मंत्रिपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी त्यांनी केली। जालना अंबडमध्ये ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभा पार पडली। या सभेत सर्वपक्षीय ओबीसी नेते उपस्थित होते। या सभेत वडेट्टीवार, पडळकर, शेंडगेंनी ओबीसींच्या आरक्षणासाठी एल्गार पुकारला। मराठा समाजाची वाताहत कोणी केली? ओबीसींनी केली का? मराठा आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे असं म्हणत पडळकरांनी अप्रत्यक्षपणे शरद पवारांवर निशाणा साधला। ओबीसी समाजाला धमकावाल तर आम्ही पदाला महत्त्व देणार नसून आमच्यासाठी समाज महत्त्वाचा असल्याचं विजय वडेट्टीवारांनी स्पष्ट केलंय। तसंच जातनिहाय जनगणना करून टाका असं आवाहन त्यांनी केलं। जालन्याच्या अंबडमध्ये झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव एल्गार सभेत ते बोलत होते। कुणबी प्रमाणपत्र सरसकट देऊ शकत नाही, मग मुख्यमंत्र्यांनी ते कसं कबूल केलं असा सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केला। सराटीतला लाठीचार्ज झाला नसता तर राज्यात आरक्षणावर रान पेटलं नसतं असंही पटोलेंनी म्हटलंय। केंद्रानंच यामधून तोडगा काढला पाहिजे अशी मागणी पटोलेंनी केली। सांगली जरांगे पाटील यांच्या सभेसाठी आलेल्या मराठा बांधवांनी शरद पवारांनी छगन भुजबळांच्या विरोधात घोषणाबाजी केली। जालन्यातल्या विधानानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याशिवाय स्पष्ट बसणार नसल्याचा इशारा यावेळी मराठा बांधवांनी दिला। जातीय सलोखा बिघडवण्याचं आणि जातीत वाद लावण्याचं काम छगन भुजबळ करत आहेत। त्यांना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नाही। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी भुजबळांचा तात्काळ राजीनामा घ्यावा अशी मागणी स्वराज्य पक्षाचे सरचिटणीस डॉक्टर धनंजय जाधव यांनी केली। कोल्हापूरच्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ एकत्र आले। खासदार धनंजय महाडिक यांच्या विरोधात पुन्हा एकदा सतेज पाटील आणि मुश्रीफ यांची आघाडी झाली। ओबीसींसाठी सर्व पक्ष एकत्र आले, तसंच शेतकरी आणि शेतमजुरांसाठी एकत्र या असा टोला बच्चू कडूंनी ओबीसी नेत्यांना लगावला। येणाऱ्या काळात जातीपातीचे प्रश्न मोठे होणार आहेत। नेत्यांच्या भाषणावरून भडकू नका, तुम्ही भडकलात तर राजकारण्यांचं भलं होईल। त्यामुळे सर्व नागरिकांनी एकत्र येऊन संयम बाळगावा असं आवाहन बच्चू कडूंनी केलं। आदिवासी टोकरे कोळी समाजाला जातीचे दाखले मिळावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातल्या आदिवासी कोळी समाज रस्त्यावर उतरलाय। आदिवासी समाजाच्या वतीनं धुळे मुंबईत संघर्ष
पदयात्रा काढण्यात आली आहे। धुळे शहरातील आदिवासी एकविरा मातेचं दर्शन घेऊन आदिवासी कोळी समाजातील शेकडो कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले। नवी मुंबईकरांना बऱ्याच वर्षानंतर प्रतीक्षा असलेली मेट्रो सेवा अखेर सुरू झाली आहे। गुरुवारी 16 नोव्हेंबर रोजी कोणत्याही प्रकारचं उद्घाटन न करता मेट्रो सेवा सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले। त्यानुसार 17 नोव्हेंबर रोजी बेलापूर ते पेंधार या स्थानकादरम्यान पहिली मेट्रो धावली। मराठा आरमाराचे प्रमुख केंद्र म्हणून मान्यता असलेल्या ऐतिहासिक आणि अभेद्य सिंधुदुर्गावर 4 डिसेंबरला भारतीय नौदल दिन साजरा केला जाणार आहे। या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत। या कार्यक्रमासाठी युद्धपातळीवर जय्यत तयारी सुरू आहे। दरम्यान राजकोट किल्ल्यावर जाऊन भाजप आमदार श्रीकांत भारतीय यांनी तयारीचा आढावा घेतला। मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीनं न्याय हक्काच्या पाण्यासाठी छत्रपती संभाजीनगर इथं गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासमोर तीव्र निदर्शनं करण्यात आली। जायकवाडी धरणात त्वरित पाणी सोडावं, कृष्णा मराठवाडा योजनेच्या कामाला गती द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। बीड जिल्ह्यात भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालंय, तरीही ताना धरणातील अवैध पाणी उपसा सुरूच आहे। पाटोदा तालुक्यातील भाळा साठवण तलावातून अवैध पाणी उपसा सुरू आहे, त्यामुळे आता स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त केला। महाराष्ट्र विकास सेनेच्या वतीनं पंढरपूर नगरपालिकेच्या समोर थाळीनाद आंदोलन करण्यात आलं। पंढरपूर शहरात दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांनी आंदोलन केलं। बुलढाणा जिल्ह्याच्या मोताळा तालुक्यातल्या रिधोरा शिवारात एका 40 वर्षीय शेतकऱ्यावर मधमाशांनी हल्ला केला। या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला असून शेतकऱ्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुण्यात होणारा धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग सुरू होण्याआधीच वादात सापडलाय। संत तुकाराम महाराजांचा अवमान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींना अजित पवार गटाच्या सोशल मीडिया प्रमुखांनी विरोध दर्शवलाय। तशी भूमिका त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली। आरक्षणावरून धनगर समाज आक्रमक झाला। धनगर आरक्षणासंदर्भात 50 दिवसात तोडगा काढण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं, मात्र सरकारनं धनगर आरक्षणावर तोडगा काढला नाही। त्यामुळे आता धनगर समाजाच्या वतीनं अहमदनगरच्या चौंडी इथं उपोषण सुरू करण्यात आले। जोपर्यंत धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला। बीडच्या अंबाजोगाई इथल्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय आणि ग्रामीण रुग्णालयात डेंग्यूचं कारण देत पिण्यासाठी बांधलेल्या टाक्यांवरील पाणी पुरवठा बंद करण्यात आला। त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना पाणी विकत घ्यावं लागतंय। त्यामुळे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिक करत आहेत। महावितरणच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जळगावातल्या महावितरण परिमंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलंय। कामावरून कमी केलेल्या कामगारांना पुन्हा सेवेत सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली। मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। नांदेडमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। उसाला पहिली उचल 2700 रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं नांदेड जिल्ह्यातल्या 21 शुगर कारखाना बंद केला। कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन करत शेतकऱ्यांनी गाळप बंद पाडलं। अमरावती जिल्ह्यात तूर पिकावर अळीचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असताना मोठ्या प्रमाणात शेतकरी फवारणी करताना दिसून येत आहेत। कुकडीचं पाणी उपसा सिंचन योजनेद्वारे आणे पठारावरच्या शेतीसाठी उपलब्ध व्हावं यासाठी जुन्नर तालुक्यातल्या आणे पठारावरच्या आणे, नळवणे, शिंदेवाडी, टेमदरा आणि आनंदवाडी इथल्या शेतकऱ्यांनी पठार विकास संस्थेच्या माध्यमातून आंदोलन सुरू केलं, पण शासकीय पातळीवरून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यानं आंदोलक शेतकरी आक्रमक झाले। गेल्या 6 महिन्यात दुधाचे दर प्रति लिटर 5 ते 6 रुपयांनी घसरल्यानं दूध उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे। तर दुसरीकडे पशुखाद्याचे दर 15 ते 20% वाढले। त्यामुळे सरकारनं तातडीनं यात लक्ष घालून दुधाला 35 रुपये दर द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते। गोंदियातील 34 केंद्रांवर आजपासून धान खरेदी सुरू होतीये। 26,000 शेतकऱ्यांनी यासाठी नोंदणी केली आहे। जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यंदा एकूण 161 धान खरेदी केंद्रांना मंजुरी दिली आहे। त्यापैकी 34 धान खरेदी केंद्रांवरून आजपासून धान खरेदी सुरू केली जाणार आहे। तर उर्वरित केंद्रांवर NEML या पोर्टलवरची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर धान खरेदीला सुरुवात होणार। वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा तालुक्यातल्या धनज मंडळ दुष्काळग्रस्त यादीतून वगळण्यात आलं। त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी धनज महसूल मंडळाच्या दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्याच्या मागणीसाठी धनज ते कारंजा बाईक रॅली काढली। दिवाळी सणामुळे जळगाव ST विभाग
मालामाल झालाय। जळगाव एसटी विभागानं दिवाळीत 8,000 एसटी बस फेऱ्यांचं नियोजन केलं, त्यातून 3 दिवसात 3 कोटींचं उत्पन्न मिळालं। ऐन कार्तिकी यात्रेच्या तोंडावर पंढरपूर शहरात झिका व्हायरसचा संशयित रुग्ण आढळून आल्यानं मोठी खळबळ उडाली। येत्या 23 नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी आहे। यात्रेसाठी राज्यासह परराज्यातून सुमारे 7 ते 8 लाख भाविक येतील असा अंदाज आहे। त्यामुळे पंढरपूर शहरातील मठ, मंदिरं आणि धर्मशाळा या ठिकाणी विशेष काळजी घेण्याचं आवाहन जिल्हा हिवताप विभागाने केलंय। पंढरपूरच्या कार्तिक यात्रेनिमित्तानं पंढरपूर मिरज, लातूर आणि मिरज कुर्डवाडी या मार्गानं विशेष रेल्वे गाड्यांसह 35 फेऱ्यांचं नियोजन रेल्वे विभागानं केलंय। लातूर पंढरपूर, पंढरपूर मिरज आणि मिरज कुर्डवाडी अशा विशेष रेल्वे गाड्या 20 नोव्हेंबरपासून 35 फेऱ्या असणार आहेत। नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा, अंबासनसह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झाली आहे। अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा प्रशासन रस्ता दुरुस्त करत नसल्यानं संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरील खड्ड्यात वृक्षारोपण करून सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध केला। धुळे ते उडाणे मार्गाची खड्ड्यांमुळे मोठी दुरवस्था झाली आहे। त्यामुळे रस्त्यानं ये-जा करणाऱ्या गावकऱ्यांना गैरसोयीचा प्रचंड सामना करावा लागतोय। अनेकदा अपघाताच्या घटना घडत असल्यानं तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी गावकरी करत आहेत। अहमदनगर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी जायकवाडीला पाणी न देण्याचा निर्णय घेतला। त्या संदर्भातला ठराव राज्य सरकारकडे तात्काळ पाठवला जाणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली। त्यामुळे पाण्यावरून संघर्ष पेटण्याची शक्यता आहे। स्मृतीस्थळावर वंदन करण्यासाठी आलेले शिवसेनेचे 2 गट भिडले। या राड्यावरून आता आरोप प्रत्यारोप सुरू झाले। ज्यांनी शिवसेना प्रमुखांच्या विचारांना तिलांजली दिली त्यांना स्मृतीस्थळावर येण्याचा अधिकार नाही असं थेट प्रत्युत्तर खासदार संजय राऊतांनी दिलं। तर कालचा राडा फक्त ट्रेलर होता असा गर्भित इशारा राऊतांनी दिला। शिंदेंच्या आणि ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये झालेल्या राड्याचं राज्यातल्या राजकारण पुन्हा तापलं। शिवसेनेच्या 2 गटांमधला हा राडा असला तरी आता भाजपनं या वादात उडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। भाजपचे आमदार राम कदम यांनी या प्रकरणात थेट उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय। मातोश्री बंगला हे स्वर्गीय बाळासाहेबांचं जिवंत स्मारक आहे, त्यामुळे जनतेसाठी ते कधी खुलं केलं जाणार असा सवाल कदमांनी विचारलाय। शिवसेनेचे नेते रामदास कदमांनी संजय राऊतांवर टीका केली आहे। संजय राऊत महाराष्ट्रातला शकुनी मामा असून त्यांचं बोलणं कुणीही गांभीर्यानं घेत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। तर दुसरीकडे बाळासाहेबांच्या विचाराला उद्धव ठाकरेंनी तिलांजली दिल्याचं भाजपचे जरी मागणी केली असली तरी मातोश्री आता बाळासाहेबांचं स्मारक होऊ शकत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज 11वा स्मृती दिन आहे। या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर उद्धव ठाकरे आणि कुटुंबियांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली। शिवसैनिकांनी देखील आदरांजली वाहण्यासाठी मोठी गर्दी केली। सिंधुदुर्गातल्या आमदार वैभव नाईक यांनी बाळासाहेब ठाकरेंना आदरांजली वाहिली। यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा आपल्याला अल्प सहवास लाभला। पहिल्या निवडणुकीत आपला पराभव झाला, मात्र पराभवातून खचून न जाता पराभवातून बाहेर पडण्याचा आशीर्वाद बाळासाहेबांनी दिला असं नाईक म्हणाले। पुण्यात पंडित धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराजांचा कार्यक्रम होणार आहे। राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं या कार्यक्रमाला विरोध केलाय। सुदर्शन जगदाळे यांनी त्यांच्या सोशल मीडिया फेसबुक पेजवर जगद्गुरू संत तुकारामांच्या भूमीत असलेल्या भोंदूबाबांना थारा नाही अशा आशयाची पोस्ट करत धीरेंद्र शास्त्री यांचा फ्लेक्स पोस्ट केला आणि विरोध केला। पुण्यात होणारा बागेश्वर बाबांचा सत्संग सुरू होण्याआधीच वादात सापडला। अजित पवार गटाने या कार्यक्रमाला विरोध केलाय, पण काही झालं तर बागेश्वर शास्त्रींचा सत्संग पुण्यात होणार असा पलटवार कार्यक्रमाचे आयोजक आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी केला। जळगावातील रावेर लोकसभेच्या जागेसाठी प्रहार जनशक्ती पक्षाकडून दावा करण्यात आलाय। प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते सुरेश पाटील यांनी रावेर लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची तयारी दर्शवली। एकनाथ खडसे, गिरीश महाजन या दिग्गज नेत्यांचं आव्हान पेलण्याची आमची तयारी असल्याचं मत सुरेश पाटलांनी व्यक्त केलं। ज्या नेत्यांना आयुष्यभर सेवा केली त्या नेत्याला गावबंदी केली जाते, हे विष पेरण्याचं काम कुठेतरी थांबलं पाहिजे असं वक्तव्य समीर भुजबळांनी केलं। ओबीसीत मराठा समाज आला तर गोरगरीब जनतेला न्याय मिळणार नाही असं देखील समीर भुजबळांनी म्हटलंय। सोलापुरातील सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सव कार्यक्रमात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला।
राज्याच्या राजकारणात 1973-74 साली धूमकेतूसारखा राजकारणात आलो, त्या वर्षी आमदार झालो, लगेच मंत्री झालो, असं सुशीलकुमार शिंदे म्हणाले. वाशिममध्ये 20 ते 26 नोव्हेंबर दरम्यान चातुर्मास यज्ञाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड हजेरी लावणार आहेत. मराठा समाजाला जर 70 वर्षांपूर्वी आरक्षण दिलं असतं तर आज मराठा समाज प्रगत असता, असं वक्तव्य मनोज जरांगे पाटलांनी सांगलीतल्या विट्यात केलं. आम्ही आरक्षणाला पात्र असताना देखील आम्हाला आरक्षण का मिळालं नाही याचं उत्तर पाहिजे, असं देखील जरांगे म्हणाले. धुळे जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासण्याचं काम सुरू असून आतापर्यंत 76,000 कुणबी नोंदी आढळल्यात. 712 जन्म मृत्यू दाखला या कागदपत्रांवरून जिल्हा प्रशासनाकडून कुणबी नोंदी शोधल्या जात आहेत. आरक्षणाच्या मागणीवर धनगर समाज आक्रमक झालाय. सरकारनं धनगर समाजाच्या आरक्षण अंमलबजावणीसाठी दिलेली 50 दिवसांची मुदत संपली असल्याचं भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय. सरकार आरक्षणाबाबत गंभीर असेल तर त्यांनी हा मुद्दा लवकरात लवकर निकाली काढावा, अशी मागणी त्यांनी केली. अहमदनगर जिल्ह्यातल्या निळवंडे धरणातून सोडलेलं पाणी कोपरगाव तालुक्यातल्या अनेक गावात पोहोचलं नसल्यानं शेतकरी आक्रमक झाले. संतप्त शेतकऱ्यांनी संगमनेर कोपरगाव मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं. येवल्याच्या काही भागात गेल्या अनेक वर्षापासून रस्ते, पाणी, गटारीसह अनेक समस्यांनी नागरिक हैराण झाले. या समस्या सुटत नसल्याचं पाहून बुंदेलपुरा भागातील महिलांनी थेट खड्डेमय झालेल्या रस्त्यावर 100 फुटाची निषेध रांगोळी काढून तिच्या माध्यमातून मंत्री छगन भुजबळ, नगरसेवक आणि पालिका प्रशासनाचं लक्ष वेधलं. पुण्याच्या दौंड तालुक्यातल्या हार्मो केमिकल कंपनीत भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. या सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही. मुंबईतल्या ग्रँड रोड इथल्या धवलगिरी नामक इमारतीला भीषण आग लागली. इमारतीच्या 11 आणि 12व्या मजल्यावर आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी या आगीवर नियंत्रण मिळवलं. कल्याणनगर महामार्गावर ओतूरजवळ एसटी पिकअप गाडी आणि बाईकचा अपघात झाला. पिकअप ओव्हरटेक करत असताना बाईकस्वार बस खाली आला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. यवतमाळच्या राळेगाव तालुक्यातल्या पिंपरी सावित्री इथं वीज वितरणच्या अभियंत्याला काठीनं बेदम मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी शेतकरी प्रकाश देहाकर विरोधात विविध कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला. नागपुरात गेल्या 5 दिवसात सायबर चोरीच्या 143 तक्रारी आल्यात. सायबर गुन्हेगारांनी ऑनलाईनच्या माध्यमातून नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक केली. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाईन फ्रॉड होणारी तब्बल 4 कोटी रुपयांची बँक खाती उठवली. गोंदिया जिल्ह्यातल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी सध्या आकर्षणाचा केंद्र ठरतोय. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांसाठी रेड झोन म्हणून ओळखला जातो. मात्र सध्या या व्याघ्र प्रकल्पात 44 वाघीण आणि 4 वछड्यांसह पर्यटकांना दर्शन देते. त्यामुळे या ठिकाणी पर्यटक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. गोंदियातील तिरोडा पिंडके पार मार्गावर बिबट्याचं दर्शन झालं. या रस्त्याशेजारी हा बिबट्या बसला असल्याचं रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांच्या लक्षात आलं. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढलाय. खेड शहरातल्या प्रमुख बाजारपेठेत 50 ते 60 कुत्रे भटकत असल्याचं परिसरात भीतीचं वातावरण आहे. श्वानांच्या उपद्रवाला आवर घालण्यासाठी प्रशासनानं तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून होतीये. जळगावच्या जामनेरमध्ये ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या वतीनं हास्य दीपावली कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला चला हवा येऊ द्या यामधील कलाकारांसह जिल्ह्यातील मंत्री आणि खासदार यांची हजेरी होती. यावेळी उपस्थितांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. दुबईत वादळी वाऱ्याचा मुसळधार पाऊस बरसला. पावसामुळे वाळवंटात पूर परिस्थिती निर्माण झाली. पहाटेपासून दुबईत विजांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस बरसला. पूर परिस्थितीमुळे दुबईतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुणे शहराच्या कसबा पेठ आणि गावठाणमधल्या जुन्या वाड्यांचा पुनर्विकास करताना UDCPRचे नियम शिथिल करण्यात आले. त्यामुळे पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला.
पुणे शहरात थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तरेकडून येणारे थंड वारे सक्रिय झाल्यानं 18 नोव्हेंबरपर्यंत शहराच्या किमान तापमानात मोठी घट होण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. या सगळ्या बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.